नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन कथा सादर करणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर कथा ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची कथा माझी व माझ्या काकीमधली आहे. मी एक दिवस मोबाईलमध्ये ते व्हिडिओ बघत असताना काकीने मला पकडलं व विचारलं, हे सगळं बघून तू काय करतोस? मी घाबरलो व काहीच बोललो नाही. तेव्हा काकी म्हणाली, किती दिवस असं बघत राहणार? तुझी इच्छा होत नाही का हे सगळं करण्याची? तेव्हा मी काकीला म्हणालो, हो इच्छा होते, पण कोणी मिळतच नाही आहे असं करायला. तेव्हा काकी म्हणाली, काय म्हणाली आता ते तुम्हीच ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिनेश. मी एक कॉलेजला जाणारा मुलगा. कॉलेजवरनं घरी आलो की मी अभ्यासात रमायचो व त्यानंतर मी खेळण्यासाठी बाहेर जायचो. मित्रांमध्ये 2-3 तास रमल्यानंतर मी पुन्हा घरी येऊन घरातली कामे करायचो. झालं असं की आम्ही सगळेजण एकत्र राहायचो. मला 3 काका होते, त्यातील दोघांचं लग्न झालेलं होतं. एक काकी ही आमच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, तर दुसरी काकी ही हाऊसवाईफ होती. मला कॉलेजमध्ये असताना एक वेगळाच छंद लागला होता, तो म्हणजे गुलाबी व पिवळी पुस्तकं वाचण्याचा. त्यामधील त्या कथा वाचून मी एक वेगळ्याच शिखरावर पोचत असायचो. मला खूप आनंद व्हायचा. जेव्हा मोकळा वेळ भेटायचा तेव्हा तेव्हा मी ते कथांची पुस्तकं उघडायचो व बेडरूममधून आतून दरवाजा लावून पूर्ण छान वाचून काढायचो व त्यानंतर स्वतःचंच पाणी हलवून हलवून काढायचो. या गोष्टींचा मला छंद इतका लागला होता की विचारूच नका. त्याला कारणीभूत होती ती म्हणजे माझे कॉलेजमधील मित्र. एकदा झालं असं की मित्रांनी आमच्या ग्रुपमध्ये एकदा चर्चा केली, अरे आपण किती दिवस ती पुस्तकं वाचायची? आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत व आपल्या नाक्यावरचा चंदू हा आपल्याला त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ भरून देईल. त्याला जर आपण 50-60 रुपये दिले तर तो त्यामध्ये आरामात 100 ते 200 व्हिडिओ भरून देऊ शकतो. ही खबर ऐकल्यानंतर आम्ही सगळेच भलतेच खुश झालो. त्यानंतर आम्ही आमच्या मित्राच्या मोबाईलमध्ये त्या व्हिडिओ भरवून आणल्या. सगळ्यांनी मिळून पैसे काढले. आम्ही सगळे एकत्र बसून ते व्हिडिओ बघायचो. आम्ही इतके गुंग व्हायचो की आम्ही प्रत्येकजण बाहेर काढून हलवून पाणी काढायचो हे कोणाला कळतही नव्हतं. आता त्या मोबाईलमधले व्हिडिओ आम्ही एक एक करून आमच्या मोबाईलमध्ये घेऊ लागलो होतो. त्या व्हिडिओ बघताना आम्ही रात्रभर झोपत नसायचो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आलो की त्यावरनं कळायचं की आम्ही झोपलो नाही आहेत, कारण की आमचे डोळे खोल गेलेले असायचे. एकदा झालं असं की घरातील सर्वजण बाहेर जाणार होते, त्यामुळे घरामध्ये मी एकटाच होतो. मी त्या नाक्यावरील चंदूच्या दुकानातून त्या व्हिडिओंची कॅसेट आणली व कॅसेट छान प्रकारे टी व्हीवर लावली. घरात कोण नसल्यामुळे मी अंगावर एकही कपडा घातला नव्हता. आज खूप मज्जाच करायची असं मी ठरवलेलंच होतं. व झालं तेच. मी दरवाजा बंद केला व बहुतेक मी कडी घालायला विसरलो होतो व इकडे टी व्हीवर छान प्रकारे व्हिडिओ लावल्या. पण व्हिडिओ काही टी व्हीवर लागतच नव्हत्या, त्यामुळे माझा मूड जरा खराब झाला. शेवटी मी मोबाईल घेतला व मोबाईलवरच व्हिडिओ लावल्या. आता व्हिडिओ बघत असताना इकडे माझ्या याने चांगलाच आकार पकडला. हात भरला व जाडजूड होऊन मी त्याला छान प्रकारे मागे पुढे करत होतो. त्याचा आकार जर असा कोणी बघितला असता तर तो भलताच खुश झाला असता. व झालं तेच. अचानक मला समोर असलेल्या टी व्हीच्या काचेमध्ये कोणीतरी माझ्या मागे उभे असल्याचं जाणवलं. मी प्रचंड घाबरलो. बघतो मागे फिरून तर काकी होती. मी काकीला म्हणालो, काकी तू काय इथे करतेस? ती म्हणाली, अरे दिनेश, तुझ्या अंगावर तर एक कपडासुद्धा नाही आहे व तू इथे बसून हे मोबाईलमध्ये कसले व्हिडिओ बघतोस बरं? तेव्हा मी घाबरलो व म्हणालो, काही नाही काकी, जरा जास्त गरम होत होतं त्यामुळे मी अंगात कपडे घातले नाही आहेत. काकी म्हणाली, अरे ते ठीक आहे, पण त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत होत्या त्या कसल्या होत्या? मी घाबरलो व म्हणालो, नाही काकी, जाऊ दे, तू तो विषय नको घेऊस. तेव्हा काकी म्हणाली, अरे
मी कधीपासून मागे उभं राहून सर्व काही बघतच होते. तू माझ्यापासून काहीच लपवू नकोस. मी खूप घाबरलो होतो. मी तिला विनंती करू लागलो की घरामध्ये ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. तेव्हा काकी मला म्हणाली, मी नाही सांगणार, पण अशी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून व तू वेगवेगळी पुस्तकं वाचतोस हे सुद्धा मला माहीत आहे. हे तू किती दिवस करत राहणार? मी म्हणालो, मला कोणीच भेटत नाही आहे करायला, त्यामुळे मी हे सर्व करतच असतो स्वतःच्या हाताने. तेव्हा काकी मला म्हणाली, चल तर आता घरातले सुद्धा 2 दिवस येणार नाही आहेत. मी त्यांच्यासोबतच बाहेर गेले होते, पण मला आईंनी घरी पाठवलं. त्यांनी सांगितलं की घरामध्ये काही कामं आहेत, तू आमच्यासोबत येऊ नको, आम्ही 2 दिवसांनी येतो, म्हणून मी घरी आलेली आहे. व आता आपल्याला मज्जा करायला 2 दिवस मिळाले आहेत. हे सर्व व्हिडिओमध्ये काढतात ते मी तुला समोर करून दाखवेल. काकीच्या तोंडातून हे शब्द ऐकताच मी भलताच खुश झालो. आता काकीने मला हाताला धरून बेडरूममध्ये नेलं व तिने मला बेडवर ढकललं. ती माझ्यासमोर उभी होती. तिने तिच्या छातीवरचा पदर काढला व हळूहळू करत सगळी साडी ती सोडू लागली. मी फक्त ते बघतच राहिलो होतो. काय करावं काही कळतच नव्हतं. काकी प्रचंड गोरी असल्यामुळे व तिचं ते फुगलेलं शरीर बघून माझा इकडे आता पुन्हा एकदा आकार घेऊ लागला. आता काकीने हळूहळू करत परकरसुद्धा काढला व त्यानंतर तिची चोळीसुद्धा काढली. काकू आता फक्त जरडी व त्या बनियनमध्ये उभी होती. मला असं झालं होतं की कधी काकू माझ्यावर येऊन पडते व शेवटी काकीने सगळेच कपडे काढून नक्की होऊन माझ्यावर उडी मारली. उडी मारताच आम्ही दोघंही एकमेकांच्या अंगाशी खेळू लागलो. काकी त्यामध्ये प्रचंड तरवेज असल्यासारखी माझ्यावर हामी पडत होती. काकीने मला चोळून चोळून काढलं व सगळं अंग माझं चाटून काढलं. काय करावं मला काहीच कळतच नव्हतं. शेवटी काकीने मलासुद्धा मोकळं केलं व म्हणाली, अरे दिनेश, किती मोठं हे तुझं सामान व किती दिवस असं चड्डीत लपवून ठेवणार होतास. बघ मी आज याला किती भारी छान खेळवते. असं म्हणताच तिने त्याला चोखायला सुरुवात केली. खूप वेळ असं झाल्यानंतर मी वहिनीला खाली झोपवलं व आता पुढे काय करणार हे तुम्हाला तर माहीतच होतं. पण माझा काही वहिनीमध्ये व्यवस्थित जातच नव्हता. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी आतमध्ये व्यवस्थित जात नाही आहे. तेव्हा वहिनी मला म्हणाली, अरे थांब जरा, ती उशी माझ्या कमरे खाली दे व बघ कसा आतमध्ये सटासट जातो ते, व तुलाही व मलाही किती मजा येते ते पण बघ. वहिनीची ही पद्धत मला खूपच आवडली. मी वहिनीच्या कमरेखाली उशी देताच वहिनीचं कमरेखालचं सगळं भलं मोठं अवयव छान प्रकारे फुगून दिसू लागलं. त्यानंतर मी हळूच आत बाहेर करू लागलो. मित्रांनो, 2 दिवस वहिनीने मला व मी वहिनीला एक कपडासुद्धा घालून दिला नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही वेळेत वेळ घेऊन आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. भेटूया आता आपण आपल्या नवीन पुढच्या कथेत.